पंढरपूर ते सोलापूर महामार्गावरील अत्यंत गजबजलेल्या ठिकाणी व महामार्गावर असलेल्या पेणूर येथील टोल नाक्यावर पुन्हा एकदा टोलची दरवाढ झाल्यामुळे येथील स्थानिक व्यापारी, शेतकरी व दररोज ये जा करणाऱ्या नागरिकांना प्रचंड आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार असून 14 महिन्यांमध्ये दुसऱ्यांदा ही दरवाढ केल्यामुळे संतप्त झालेल्या काही शेतकऱ्यांनी, व्यापाऱ्यांनी आमच्या प्रतिनिधींकडे टोल दरवाढीबाबत तीव्र स्वरूपाची नाराजी व्यक्त केली। पंढरपूर हे तीर्थक्षेत्र व दक्षिण काशी असल्यामुळे दररोज या महामार्गावर कमीत कमी 6 ते 7 हजार वाहनांचा वावर असतो। त्याचबरोबर पंढरपूरवरून सर्वच भाविक भक्त नागरिक मोहोळ मार्गे सोलापूर येथील सिद्धेश्वर मंदिर, श्री अक्कलकोट येथील स्वामी समर्थ वटवृक्ष मंदिर, त्याचबरोबर तुळजापूर येथे तुळजाभवानी मातेचं दर्शनाला दररोज लाखो भाविक येत असतात। याच अनुषंगाने करोडो लाखो रुपयांचा महसूल टोलच्या माध्यमातून शासनाला मिळत असतो। या टोल वाढीमुळे दररोज मोहोळ ते पंढरपूर व आसपासच्या गावातील शेतकरी व व्यापारी पंढरपूर व मोहोळ येथे आपल्या कामानिमित्ताने जात असतात। त्यांना मोहोळला व पंढरपूरला जायला पर्यायी मार्ग नसतो, त्यामुळे या लोकांना सरळ थेट महामार्गाने पंढरपूरला जावं लागतं। त्यामुळे डबल भुर्दंड या सर्वांना सहन करावा लागतो। त्यामुळे ही केलेली जी दुहेरी टोलची दरवाढ आहे ते तक्ता रद्द करावा, अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन व उपोषण करण्याचा इशारा काही सामाजिक व शेतकरी संघटनांनी दिला आहे। याबाबत आमच्या प्रतिनिधींनी या पेणूर जे टोल व्यवस्थापनाचे अधिकारी श्रीकांत आदगिरी यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सांगितलं की ही दरवाढ आम्ही केलेली नसून नॅशनल हायवे प्राधिकरण यांनी निश्चित केल्याप्रमाणे व सुचवल्याप्रमाणे आम्ही दरवाढ लागू करत आहे। त्यात आमचा कोणताही रोल नाही। या दरवाढीबाबत शेतकऱ्यांची व व्यापाऱ्यांची नाराजी असून याबाबतचे सर्व बाबी आम्ही आमच्या वरिष्ठ स्तरावरील अधिकाऱ्यांना कळवू व यातून काय मार्ग निघता येतो का ते पाहू, अशी उडवाउडवी उत्तरं दिल्यामुळे संतप्त व्यापाऱ्यांनी व शेतकऱ्यांनी व्यापक आंदोलनाचा इशारा यावेळी दिला आहे।